हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 5 आणि आजचा एपिसोड तुम्ही पाहिला असेल, तर आजच्या एपिसोडमध्ये सगळा जो आहे, की बराच ड्रामा वगैरे होता. परंतु मेन मुद्दा जर आपल्याला पाहायचा म्हटलं, तर आज जे इविक्शन झालेलं आहे, त्याच्याबद्दल आपण बोलूयात. इविक्शन झालेलं आहे पॅडी दादा म्हणजेच पंढरीनाथ कांबळे यांचं. तुम्हाला काय वाटतं, हे फेअर आहे का? फेअर आहे की अनफेअर? हा मुद्दा आपण जर इथं डिस्कस केला, तर मला सांगा वर्षाताई, निक्की आणि जान्हवी या तिघींपेक्षा जर वोटिंग पॅडीदादांना कमी येऊ शकतं का? जर तुम्ही वोटिंग चेक केलं तर मला वाटत नाही की पॅडीदादांना कमी वोट येईल. आणि जर तुम्ही म्हटला टास्कमध्ये किंवा घरातला जो खेळ म्हटला, तर पॅडीदादांचा खेळ हा अतिउत्तम होता असं मी म्हणेल. निक्कीला भिडणारा पहिला माणूस पॅडीदादा होता. कारण जेव्हा निक्की सगळं तिचं जे साम्राज्य फैलावत होती, तिच्या साम्राज्याला धक्का लावणारा माणूस पॅडीदादा होता. आणि टास्कमध्ये अरबाज आणि वैभवसारख्या बॉडी बिल्डर्स लोकांना चक्रावून सोडणारा जो हा माणूस होता, त्यांना भांडावून सोडणारा जो माणूस होता, तो पॅडीदादा होता. टास्कमध्ये लोकांना दम लागत होता, परंतु हा माणूस पळत होता. ते पॅडीदादा होते आणि तुम्ही म्हणताय, की त्यांना तुम्ही आत्ता आउट केलंय. म्हणजे काय रिझन आहे याच्यामागे? याच्यातनं तुम्ही काय सिद्ध करणार आहात, की बाबा जसं तुम्ही आर्याला बाहेर काढलं आणि एक पायंडा पाडला याच्यामध्ये, की बाबा इथे हिंसा चालत नाही आणि हिंसा करणारा माणूस बाहेर जातो. तसंच तुम्ही हा पायंडा सुद्धा पाडताय, की बाबा इथं फेअर गेम खेळणारा, टास्क चांगले खेळणारा माणूस बाहेर जातो आणि जो माणूस फक्त ड्रामा करतो, फक्त भांडणं करतो, जो ड्युटी करत नाही, तो माणूस इथे राजरोसपणे राहतो आणि फायनलिस्ट होतो. हा पायंडा बिग बॉसच्या टीमला पाडायचा आहे का इथे? तर असं हे पॅडी दादांचं जे इविक्शन झालेलं आहे, खूप अनफेअर असं मला वाटतं हे इविक्शन. आणि पूर्ण महाराष्ट्राला मला असं वाटतं, की हे अनफेअरच वाटत असणार. कारण पॅडी दादा खूप छान खेळत होते. खूप मस्त गेम होता त्यांचा. सूरजशी त्यांचं रिलेशन खूप छान होतं. टीम बी बरोबर ते इतके छान खेळत होते. त्यांच्या सगळ्यांशी त्यांचं रिलेशन खूप छान होतं आणि कुठेही ते चुकलेत असं मला वाटत नाही. म्हणजे ते टास्क पण छान खेळत होते. घरामध्ये पण ड्युटी व्यवस्थित करत होते. घरातल्या प्रत्येक जे इव्हेंट होता किंवा काय त्याच्यामध्ये पण खूप सहभागी होत होते. सगळ्या सदस्यांबरोबर त्यांचं जे रिलेशन होतं ते पण छान होतं. त्यांना वोटिंग पण छान होतं. मग अशा परिस्थितीमध्ये कसं काय ते इव्हेक्ट होऊ शकतात, हे खरंच न समजण्यासारखं आहे. आणि पॅडी दादांना स्वतःला कॉन्फिडन्स होता. मला असं वाटतं, की ते लास्ट 5 मध्ये जातील. आणि मला सुद्धा खरंच असं वाटत होतं, की लास्ट 5 मध्ये आपल्याला पॅडी दादांना पाहायला मिळेल. परंतु धिस इज व्हेरी अनफेअर डिसिजन ऑफ बिग बॉस टीम, की बाबा आज पॅडी दादांना आउट केलं गेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे? नक्की तुमचे विचार आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मांडा. आणि तुम्हाला जर आपला हा चॅनल आवडत असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, तर नक्की सबस्क्रिप्शन करून घ्या आणि आपल्या या चॅनलला ग्रो करायला मदत करा. तर पॅडी दादांबद्दल जर बोलायचं म्हटलं, तर सूरजला सपोर्ट करणारे पॅडी दादा वेगळेच होते. असा माणूस शोधून तरी सापडेल का? इतका सूरज जो तळागाळातनं आलेला आहे, त्याला एक फेअर चान्स देणारे, त्याला गेम शिकवणारे, त्याला टास्कमध्ये समजून सांगणारे, हे पॅडी दादाच होते. निक्कीला भिडायला सगळेजण घाबरत होते. तिथे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वीकमध्ये तिचा जो कंटेनर होता, जो मेकअप बॉक्सचा सगळा, तो हलवणारे आणि क्लीनिंग करणारे पॅडी दादा होते. तिथे किती भांडणं झाले तरी पण पॅडी दादांनी स्वतःचा मुद्दा तिथे सोडला नाही. ते ठाम राहिले. आणि तिच्या निक्कीच्या सामानाला पण त्यांनी कुठेही हात लावला नाही. फक्त त्यांनी ते हलवलं इकडे, ते जिथे जागेवर होतं तिथनं दुसरीकडे हलवलं. आणि निक्कीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी तिला प्रत्येक वेळी तुम्ही बघा शब्दांचा असा मारा केलेला आहे, की प्रेक्षकांना ते बरं वाटलेलं आहे, हायसं वाटलेलं आहे, की या मुलीला कुणीतरी बोलायला इथे आहे. आणि ओव्हर ॲक्टिंग करतात म्हणून एवढं मोठं जे त्यांना ब्लेम त्यांच्यावरती केला गेला, एवढं ती जान्हवीनी त्यांच्यावरती जे बोलली, त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी काम राहून, शांत राहून जान्हवीला माफ केलं. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. बिग बॉसने तिला शिक्षा दिली त्याबद्दल. परंतु पॅडी दादांनी मात्र त्या गोष्टी खूप लाईटली घेतल्या आणि त्यांनी तिला त्याच्याबद्दल काही, म्हणजे नंतर आपण पाहिलं, की कुठेही त्यांनी ते उच्चारलं नाही. त्यांच्या तोंडातनं कधीही त्याच्याबद्दल शब्द निघाला नाही. म्हणजे पॅडी दादा हे एक वेगळंच हरहुन्नरी व्यक्तिमत्व होतं असं मला वाटतं. म्हणजे त्यांना खूप कणव होती सूरजबद्दल, की कारण ते सुद्धा एका वेगळ्या स्ट्रगलमधनं इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि ते जेव्हा सूरजला जाताना म्हणतात, की "बाबा मी याला कॉइन काय देणार, मी याला पूर्ण माझा आयुष्यभरासाठी दत्तक घेणार." म्हणजे त्याचं जे जबाबदारी आहे ते पॅडी दादा घेणार आहेत त्याची.
म्हणजे असं कोण करतं सांगा? आणि तेही शोमध्ये जो एक बिग बॉससारखा शो आहे, त्या शोमध्ये त्यांनी हे बोललेलं आहे आणि ते पण एक्झिट घेताना. आधी ते काही बोललेले नाहीयेत, पण एक्झिट घेताना ते हे बोललेले आहेत. याच्यासाठी खूप मोठं मन लागतं आणि ते पॅडीदादांकडे होतं आणि त्यांच्या गेममधनं प्रत्येक वेळी त्यांचं मोठं मन दिसलेलं आहे, त्यांचा स्ट्राँगनेस दिसलेला आहे, त्यांच्या स्ट्रेंथ दिसलेल्या आहेत आणि एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, की त्यांचं एज या लोकांपेक्षा खूप जास्त होतं, तरी पण त्यांनी इतकी त्यांना टक्कर दिलेली आहे, की म्हणजे आपल्याला कधीच त्यांचं एज जाणवलं नाही. आणि अशा कंटेस्टंटला, अशा ह्या विनोदवीराला बाहेर काढून बिग बॉसनी काय मिळवलं? म्हणजे कुणाला विनर करायचं आहे बिग बॉसला? आणि हा जर व्होटिंगचा गेम आहे, तर होऊ द्या ना व्होटिंगनीच डिसिजन. का तुम्ही इंटरफेअर करताय मध्ये? असं मला वाटतं. जर व्होटिंगनुसारच डिसिजन होणार असेल, तर जे व्होटिंग कमी आहे त्यांना जाऊ द्या ना बाहेर. महाराष्ट्राच्या मनातला व्यक्ती जो आहे तो पुढे जाऊ द्या. परंतु बिग बॉसची टीम स्वतःच्या मनाने पण काही डिसिजन घेते. त्यांचे पण काही कॅल्क्युलेशन्स आहेत आणि त्यामुळेच पॅडीदादा आज जे आहेत ते घराच्या बाहेर गेलेले आहेत. तर मला असं वाटतं, की आज पूर्ण महाराष्ट्राला हळहळ लागली असेल, की बाबा एक चांगला जेन्युइन प्लेयर जो आहे तो बिग बॉसच्या घरातनं बाहेर पडलेला आहे आणि तो डिसिजन त्यांनी खूप आनंदाने एक्सेप्ट केलेला आहे. कुठेही रडाकड नाहीये किंवा त्यांनी ड्रामा कुठेही केलेला नाहीये. पूर्ण सीझनमध्ये तुम्ही पाहिलं असेल पॅडीदादांनी कुठेही ड्रामा केलेला नाहीये. ते जसे आहेत तसेच ते तिथे वागलेले आहेत. जे त्यांना फील झालं ते बोललेले आहेत. खूप जेन्युइन असा गेम त्यांनी दाखवलेला आहे. तर असं हे आजचं इविक्शन झालेलं आहे आणि पाहूयात आता कोणते अजून सदस्य इविक्ट होणार आहेत आणि लास्ट 5 मध्ये कोण राहणार आहे, याची उत्सुकता आपल्याला लागलेली आहे. परंतु फेअर डिसिजन बिग बॉसने घ्यावा असं मला वाटतं. चला तर मग आजपुरतं इतकंच आणि जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आपलं चॅनल, तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.